हॅलो एव्हरीवन, नमस्कार सर्वांना. आज शनिवार होता, त्यामुळे मला काहीतरी माझं एक फोटोशूट करायचं होतं. दिवस रिलॅक्समध्ये सुरू झालेला आणि मी छानपैकी छान साडी घातली, खण साडी, आणि माझं फोटोशूट करायचं म्हणून उगाच आपल्या काहीतरी पोज देत आदित्य देखील माझे छान छान फोटो काढत होता. माझं फोटो सेशन करत करतच इथे बाप लेकीची अशी मस्ती छान चालू होती आणि माझे काही मस्तपैकी फोटो काढून आम्ही खाली आलो. माझा भाऊ येणार होता आज, त्यासाठी मला काहीतरी स्पेशल करायचं होतं. तो तर मला सांगत नव्हता काय करू जेवायला त्याच्यासाठी, म्हणून तर मीच आपला बेत आखला की चला याच्यासाठी आज व्हेज कोफ्ता करूया. तर इतका सुंदर मस्तपैकी कोफ्त्याची तयारी करून सगळं काही रेडी केलं आणि खूप छान अशी तयारी झालेली जेवणाची. असे दोन्हीही भाऊ माझे मस्तपैकी बसलेले आनंदी होते. तेही मला खूप भारी वाटत होतं. ते आले होते घरी आणि मला कोणी घरी आलं की त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवून खाऊ घालायला फार जास्त आवडतं. तर तेच आम्ही केलं. आदिष्टा आणि मी अशी तिच्या आजोबांना जेवायला बोलवायला चालले होते. आजोबा असे थोडेसे थकून झोपीच जाण्याच्या मूडमध्ये होते. तर नंतर मग आम्ही सगळेजण एकत्र छान जेवायला बसलो. नंतर मग आम्ही बडीशोप खाल्ली. भावींची ही बडीशोप खूप छान लागते. मग खास फरमाईशवरती माझ्या भावाच्या आम्ही आईस्क्रीम आणलेली, ती आईस्क्रीम खाल्ली. ती आईस्क्रीमसुद्धा इतकी छान होती, इतकी मस्त होती की आम्ही सगळ्यांनी त्यावरती मस्तपैकी त्याची टेस्ट घेत त्याचा छान आस्वाद घेतला. मग नंतर अधिष्ठा आणि तिच्या मामांची, तिच्या बाबाची अशी मस्ती चालू होती आणि सगळ्यांना ती हायफाय देत होती आणि असं करत एन्जॉय करत होती. तिला घरी कोणी आलं की इतका आनंद होतो की बस. मग नंतर सगळं रॅप करून माझे भाऊ जायला निघाले. मी त्यांना खूप आग्रह करत होते की थांबा म्हणून, पण दुसऱ्या दिवशी त्यांची ऑफिस असल्यामुळे त्यांना जायचं होतं. मग आम्ही सगळेजण खाली त्यांना सी ऑफ करायला आलो. अधिष्ठाला मामाच्या गाडीवरच जायचं होतं, तिला काही छान शांत बसायचं नव्हतं. हा आकाश कंदील होता जो मी बनवलेला होता, त्याच्यामध्ये तिथे माझी वाहवाह चालू होती आणि हे सगळे माझं खूप कौतुक करत होते. मला छान आनंद वाटला आणि अशा प्रकारे आम्ही त्यांना बाय केलं आणि माझा दिवस संपला. थँक्स फॉर वॉचिंग.